आजकाल गृहिणींसाठी नवऱ्यापेक्षाही महत्वाची व्यक्ती असते मोलकरीण. चला बघूया एका घरात आलेली नवीन मोलकरीण काय धमाल उडवते ते. तीच धमाल पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत and the one and only दत्तू मोरे यांना. मैया मैया थाडे वासते दिल विच विच अरे यार आलो रे आलो आलो आलो. घरचं काम करा, ऑफिसचं काम करा, जॉईन होतो बाबांनो. थांबा रे थांबा, खूप कामं पडली आहेत घरातली. माझी ट्रॉफी माझी ट्रॉफी बाबा, एकमेव ट्रॉफी आहेस तू. कोडिंग डी कोडिंग करून करून मिळवलेली एम्प्लॉई ऑफ द मंथ. माझ्या आयुष्यातली एकमेव अचिव्हमेंट ओंकार, आली. दुसरी अचिव्हमेंट आली. ओंकार, का थँक्यू थँक्यू. ओंकार, ओंकार मी आज खूप खुश आहे. नवरा घरातली काम करतोय, ऑफिसचं काम करतोय, तू खुशच असणार. एक तू हे आहेस ना, एक स्त्री संघटना आहेस ना. मी आहेच पण वेगळं कारण आहे खुश होण्याचं. काय काय कारण आहे? आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीयेस आणि मी पण घरातलं एकही काम करणार नाही. आपण दोघांनी घरातली काम करायची नाही. म्हणजे घर घाण ठेवायचं, हिप्पीस सारखे राहूया आपण. हे आपल्याला सोसायटीवाले एकदा बाहेर तरी काढतील, नाही तर घराला डम्पिंग ग्राउंड समजून ह्यात कचरा तरी टाकतील. जरा चांगला विचार करू शकत नाहीस ना तू बोलतेस हे? प्लीज प्लीज. मी खरंच एक गुड न्यूज घेऊन आलीये. गुड न्यूज म्हणजे? आपल्याला मोलकरीण बाई मिळालेली आहे. काय? Yes! मोलकरीण मिळाली आपल्याला? होय. आपल्या मोलकरीण? खरं सांग, झूट मत बोल, झूट मत बोल. दळवीबाईंशी माझा आत्ताच फोन झाला. त्या एक मावशी पाठवणार आहेत आपल्या घरी. स्वतः आता धुणं करणार आहेत, त्या भांडी करणार आहेत, झाडणं पुसणं सगळं, आणि म्हटलं की स्वयंपाक पण करणार आहेत. म्हणजे त्या चपात्या करू शकतात, आपल्याला फक्त भाजी करावी लागेल. भाजी आपण ट्विगीवरनं मागवू किंवा तू कर. नाही, आपण टोमॅटोवरून मागवू. किंवा तू कर. मी करणार नाहीये भाजी. मी का करू भाजी? ठीक आहे, पण मावशी मिळाल्यात. मावशी मिळाल्यात म्हणजे आता आपण ऑफिसची कामं आरामात फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देऊ शकतो. येस येस, दळवीबाई आय लव्ह यू. नाही, दळवीबाईंसाठी तेवढं बनताय ना यार प्रिया. घरात ना बायको नसली तरी चालेल, पण मोलकरीण बाई हवी. जास्त होत आहे. अगे खरं ग, करेक्ट मोलकरीण असेल ना घरात, मस्त काम करणारी, घर स्वच्छ ठेवणारी, डिवॉर्स रेट असते कमी होतील बघ. मी सांगतो येतील आता. त्या मी दार उघडं ठेवते. आई शपथ, कधी एकदा ते येत आहे तसं होतं. एक्सक्यूज मी. अहो बाई, तुम्ही? मी कमलबाई. तुमच्याकडे दळवीबाईंनी कामाला पाठवलं. भगिनी भागो जरी ओ भ स्वाहा. घरी लावली आल्या दम लागलाय त्यांना. पाणी घेऊन ये. इथे वर बसा. नाही वर बसा. अरे बापरे, एवढ्या दमलात तुम्ही. लिफ्ट बंद होती का? तुम्ही जिन्याने आलात का? नाही, लिफ्ट चालू आहे. लिफ्ट पासून तुमचं घर चौथं आहे ना, म्हणून दम लागला. अरे बापरे, चौथं. हे घ्या तुम्ही, हे घ्या. ह्या मोलकरीण बाई आहेत आपल्या. त्यांचं कास्टिंग चुकलंय. हा, जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. तू बोलतेस हे? गप्पा बस. भरभक्कम आहेत त्या, अशा तणकड आहेत, एकदम छान काम करतील आपल्याकडे. बरं द्या. झालं? हो ताई ताई ताई, तोंडानी का वारा घालताय? फॅन आहे आमच्याकडे, चालू आहे तो. काय गप्पा बस दर. ठीक आहे आता बरं वाटतंय ना आता? ओके, वेलकम टू आवर हाऊस. मग कामाला सुरू करूया. आम्हाला लगेच सुरू कर. अरे बापरे, काय झालं? काय झालं? अरे बापरे, अहो काय झालं? या कमलबाई, ऐका. कमलबाई, कमाल आहे बाई यांची. काय होतंय? काय नाही
दिलं ना का असं होतं एशी लावा एशी हा? एशी लावा एशी काय? अहो एशी लावा हे तर माणसाचा जीव चाललाय ना काय काय करताय एशी लावा अहो फॅन चालू आहे ना एसी कशाला हा फॅन चालू आहे पण त्याच्याकडे बघितलं का मला असं असं व्हायला लागतं मग नका बघू त्याच्याकडे एशी लावा ना काय लाव एसी लाव एशी लावा हो होतोय अहो. ओके ना आता तू दळवीबाईंकडनं काही घेतलंयस आणि त्यांना परत दिलं नाहीयेस असं काही झालंय का या आयुष्यात मग हा कुठला बदला काढतायत त्या बदला द रिव्हेंज आहेत त्या कसं बोलतोस रे कसं बोलतो म्हणजे जरा आपण समोरच्या माणसाला समजून घ्यायला नको का तू बोलतेस हे हे बघ, मी हे आपल्यासाठी करते की नाही आपल्यासाठी करतेस तू हो आता आपल्यालाच कामं झेपत नाहीत ना घरातली एवढ्या मुश्किलीने एकतर बाई मिळते अगं मुश्किल बाई वाटते ती मला प्रिया कामाला लागते मी हा तुम्ही सुरू करा घ्या आमची झाडू घ्या झाडू कामं चालू आहेत झाडू घ्या तिकडे फडका आहे फडकट. एसी मी बंद करतोय सॉरी लगेच तिथलं अगं वाघ थोडी पाठवते आहे तुम्हाला मेल लगेच पाठवते ए मम्मी हे किती शोधलं तुला इथं काय करते तू इकडं कशाला आलायस तू मारू नको मला. मारू नको. आई 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 मग कशाला धावताय ताई नाही जे पण हळू 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 नाही तर काय हो दादा ह्यो माणूस पोरगा आहे माझा कळलं ते आम्हाला. म्हटलं करतो मरणाचं माझं मी पटकन एक तासाभरात त्याला सोडून येते तुम्ही ओ ओ ओ ओ तास कुठे तासभर तासाभरात मी घरची कामं करीन मग सगळी मग करा ना मला राग नाही येणार तुम्ही केलात तर. हा, मला ना माझे काम तुम्ही का केलीत असं ओरडणार नाही मी तुम्हाला सॉरी म्हणजे आपलं कामच असं आहे ना इगो बिगो ठेवून चालतच नाही तुम्ही करा मी तासभर थांबा एकच मिनिट कमल मावशी थांबा जरा रिया तू त्यांना एक्सप्लेन करतेस का मी तुला आधी एक्सप्लेन मी बोल- मी बोल- त्यांना एक्सप्लेन करते मी बोल तू बस तू बस तू बस. हा ताई हा हा तुम्ही कुठेही जायची गरज नाहीये तुम्ही कामं संपवून मग कुठे जायचं तिकडे जा हा मग त्या त्याला थांबू दे इथे हे तर थांबू दे आता काय करणार ना थांबू दे थँक्यू थांबू दे चालेल ऐ कोपऱ्यात बसतीत कोपऱ्यात बसतीत गरीब हाय पोरगा माझा त्रास नाही देणार ठीक आहे ठीक आहे कामं करा हो झाडू दे झाडू दे हातात ए दे काय ते तिकडे कोपऱ्यात त्रास नाही देणार हा हा, आम्ही कामं करतो हा, आमची तुमचं चालू दे काका खायला का काही खायला खायला काय काय सोललेले लसूण आहेत पाहिजे ऐका ना वायफायचा पासवर्ड काय तुमचा मुलगा वायफायचा पासवर्ड मागतोय द्या ना मग नाही त्याला ते दिलं ना मोबाईल मध्ये मला टाकटूक गेम खेळत बसतो मग का टेन्शन नाही राहत आपल्याला डोक्याला द्या ना हल्लीची मुलं आहेत ना देख त्याला नुसता गेम पाहिजे आपण आपल्या पोराला ना हे करायचं ए विषय नको घे करा 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 अरे ए, 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 काय झालं काय केलं तिथे काय केलं ताई 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 काय केलं आता नाही, कचरा सुपले आणण्यात जात होते तुपले बघ कचरा कुठे आहे? कचरा तुम्ही बेडे ह्याच्या खाली टाकला सोफ्याच्या काय इथे खाली टाक अगं हो काय कसं बघणार आहे सुपात नाहीये बघ ना त्यापेक्षा नाहीये इथे नाहीये काय त्याच्यात? खाली खाली दादा ताई माझा एक प्रॉब्लेम आहे हो अजून एक प्रॉब्लेम आहे सांगा काय प्रॉब्लेम आहे आता दादा मला ते वाकायला नाही होतो असं कसं हो मोलकिरणीला जे पहिलं क्वालिफिकेशन लागतं तेच नाहीये तुमच्याकडे ताई सॉरी दादा मी करते मी आता ना 3 महिने फक्त इथं आतमध्ये टाकून ठेवते तुम्ही काढत जा नंतर मी काढीन ना दादा नंतर म्हणजे किती कधी कधी किती
ते माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं आहे ना त्याच्यासाठी मग? मग माझ्या गुडघ्याच्या वाट्या एवढ्या झाल्या तो घास एवढ्या? होय डॉक्टर म्हणाले चालू नका बसू नका वाकू नका गुडघ्यावर गुडघं घासू नका कमलबाई. त्याच्यामुळे त्याच्या खाली टाकलं बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जसं होतंय तसं झाडा. हे तर काम केलं तर कसं मला 70-75 हजार रुपये मिळते मग ऑपरेशनाला लागल मग माझ्या गुडघे एकदम नंतर तुम्ही म्हणाल का बाई केवढं चकाचक करता तुम्ही आता बरं, नंतरच राहू द्या आता असं म्हणाल का? काय? हो हो ठीक नंतर आहे सोड. ठीक आहे ठीक आहे आत्ता आम्ही- करा. आम्ही ना खरंच खूप बिझी आहोत तुम्ही म्हणजे काय? जेवढं होतंय तेवढं करा हा हा या, बरं. चकाचक सोडा चक्का तरी करा निदान. आले काय बाई आहे त्या म्हणजे काय यार काही 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 खरंच नाही म्हणजे याला काय अर्थच नाहीये. अरे जी कामं मोलकरणींना करायची असतात तीच त्यांना सांगितले डॉक्टरांनी नको करू याला काय अर्थ आहे. अर्धी बॉडी आयसीयू ते यांची. अरे त्यांचा मुलगा शेजारी काय भाषा आहे बोलायची. ये कुत्रा साला हलकट ये मला मारतोय काय ए रिवाईव्ह कर रे मला तू आता गेला बोकर तोंडाच्या तू मेला गाडवा ए ए ए, श्श, 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 ए मुला काय भाषा आहे ही हा काय बोलतोस तू हे सगळं आमच्या घरात. डुकरे हो ताई मावळ तोंड्याचा काय घशीचा पो कुठला हे शिकवलं का तुला माझ्याकडे दादा ताई आमच्या घरात असे शब्द नाही वापरत येतो डुक्कर तोंड्या काय माहिती आबाडा बुच्चन तोंड्या हो कुठून शिकून नाही आलाय तो कुठात शिकून आलाय सगळं. आता मारताना तुम्ही त्याला किती शिवाय म्हशीचा पो ही मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली शिवी कुठली शिवी आहे ही? नाही तर काय असं मी शिकवत नाही त्याला ठीक आहे थांबा तुम्ही प्लीज हे मारू बिरू नका. प्लीज 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 मारू नका ताई ताई तुम्ही ऐका ना तुम्ही ना त्याच्या तोंडात काहीतरी कोंबा म्हणतो शांत बसला आणि खेळत बसली तर काहीतरी हे काहीतरी नरड्या टाक त्याच्या काहीतरी टाक. मॅडम भरवणार आहेत काय ये थांब थांब रिवाईव्ह करू नको मी आधीच मेलोय. आधीच मला काय लाईन मारतोस तू बघ तिच्याकडे आहे ती लाईन मारण्यासारखी. तिला त्याला हे करायला तू काय ऑफेंड होतेस. ए भाई तुमच्या मुलाला सांगा नीट बोलायला ही पद्धत नाही. सॉरी सॉरी माफ कर ढोंग व्हायची आणि मालकिनीवर जाळं टाक ए अगं त्याला काहीतरी खायला दे. भाई नका ही मारामारी करू. खायला दे. खायला दे. आमच्या डोक्याला ना खूप व्याप असतो तो कुठे म्हणजे काय? तुमच्याकडे लक्ष ठेवत बसायचं. माझ्या चकल्या देऊ नकोस त्याला तिकडे दुसरे आणून दे. करा तुम्ही आम्ही आणते काहीतरी प्लीज तुम्ही लादी वगैरे ते सगळं करून घ्या. अरे बापरे कसं पुसायचं आता. अरे बापरे अरे बापरे. वा वा आई काय झालं काय काय झालं काय? शिर शिर हो कुठे शिरू. शिर हो इकडे इकडे इथं हात लावा इथं. मी नाही. अहो, आपले प्रिया प्रिया आहे तिथे काय चाललं जायचं. या काय इथं इथं काय होतंय इथे कुठे काय इथे आई ग खाली खाली इथे इथे खाली इथे अगं माकडे इथं आई ने शिराला म्हणाले माकडे अगं इथे इथे गडू काय गडू आणा गडू 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 काय व्हॉट इज गडू गडू काय आहे. सोळा सोळा रगडा ए, गडू काय आहे. गडू अरे गडू आई ग पेल्याला गडू म्हणतात. थांब जरा जोरात वरून खाली काय करतेस कुठतेस काय म्हणतेस. अरे आता त्यांनी कसं हा ठीक आहे. हो ती जीभ नीट करा हो. दादा ताई सॉरी सॉरी काय होत हो मी याला काम करायची खोटी की आज शिरा एकमेकींवर चढत बसतात हो ठीक आहे आता उतरलायत ना त्या. सॉरी 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 अगं आमच्याकडे तो वैदू आहे ना त्याच्याकडे हे असं असं करायची गरज नाही लागत त्याचा अंगठा आहे ना तो असं केलं की होऊन जात आता झालंय ना करा आता चला काम करा हं? अगं माझं हे कुठं आहे कुठे काय चल 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 काय झालं? थांबा हो. कुठे काय हॅलो काय कुठे पळताय नाही सांगा तरी नाही कुठे काय वैदूकडे जायचंय मला वैदूकडे कसं? 1:30 वाजलं ना मला 1:30 वाजता वैदूकडे जायची अपॉइंटमेंट होती आवड पण आता काम तर करून जा ना. नाही, आता नाही गेले तर डायरेक्ट 6 महिन्याची मिळाल हो. अहो पण आता काम करताय ना तुम्ही. मी येते तासाभरात येते कोणी वैदू बिदूकडे जायचं नाही ताई प्लीज काम करा आम्हाला ना खूप डोक्याला ऑलरेडी ताप आहे आता. प्लीज 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 काम करा प्लीज हा रिक्वेस्ट आहे आता प्लीज. बसा हे करा काय ते
वा वा वने वा ओ गॉड अरे काय आहे हे? काय जेवायला काय केलंय अहो तुम्ही करणार आहात ना स्वयंपाक या हे पण मीच करायचंय हो अहो, दळवीबाई म्हणाल्यात की तुम्ही सगळं करणार आहात तुम्ही नाही करणार आहात का स्वयंपाक करते बाबा करते मग नको ह्या चेहऱ्याचा स्वयंपाक नकोय मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे राहू दे स्वयंपाकाचं ओंकार बघून घेईल काय ते मी एक काम करा मी धुण्याचं बघा कपडे बाथरूम मध्ये आहेत आहेत ना मग तुम्ही तेवढे मशीन मध्ये टाका मी हे आवडते मीच करायचंय नाही ताई मी मशीन लावली असती पण त्याच्यावरती ते इंग्लिश मध्ये बटन असतात ना मला काही कळत नाही मी अशी टाकटूक दाबली की मशीनच खराब होऊन जाते बघा सोडा मशीनचं सोडा ओंकार लावेल कपडे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला कपडे वाळत घालायला तरी जमतील ना हो काय काय माझं लय आहे हो माझी मनगट वळत नाही तो मोठा अशी अशी होत नाही अरे मोठा अशी होत नाहीत मनगट वळत नाहीत म्हणजे काय एक्सप्लेनेशन आहे ह्याचं पण ऑपरेशन आहे बाकी होईत नाही असं कुठलं ऑपरेशन आहे ह्याचं पण होणार आहे मनगटाचं पण कसला आजार आहे तुम्हाला ह्याचा कुठला मला रिमोटोड ऑर्थ्रायटिस आहे बाबा सांग रिमोटोड ऑर्थरायटिस आहे काहीतरी आपल्या काही रिमोट मग याचं काही लॅपटॉप थॉर्थोराईस आहे मला असं म्हणेन बस काही आवाज काढू नका हे बस, बस, तक, तक. मला रिमोट ऑर्थरायटिस आहे काय काय रिमोट ऑर्थरायटिस आहे नाही, असं असला कुठलाच आजार नाहीये रिमोटवर थॉर्थोराईस मी काही म्हणेल लॅपटॉप थॉर्थोराईस मी काही म्हणेन ना माझं हे गप्पा हो. मला उठतं ना एक काम करा राहू द्या मशीनचंही राहू द्या काही काम केलेलं नाही काही जाऊ दे केअर नाही धुणं नाही लादी सगळ्या त्या पुसून- सोफ्या खाली आहे लादी पुसून घ्या आणि जा तुम्ही काय ते हा आम्ही करतो मी हे manage. पुस पण ताई सुरुवातीचे 3 महिने आहे का ना मी कोरड्या कपड्यानेच फक्त लादी पुसन हा का? मला ते सायनचा त्रास आहे कसला त्रास आहे अहो ते थंडात हात घातला का ना माझा सायन चढतो सायनच असतं ते ताई मला थंडात हात घातला का थंडात हात घातल्यावर साईड काय बादली अंगावर घेऊन लादी नाही पुसायचे तुम्हाला बरं करते बाबा आता काय गरीबाला करायचंच असतं उगाच काहीतरी गरीबाला म्हणू नका हो जाऊ दे काम करतायत ना Oh अरे काम संपतच काय करते बघ ती काय करते कसं बघ कमलबाई कसं बघ काय आता कमल्या एक लादी पुसून झालं तुमचं काय खूप होत आहेत का लाद्या आता लाद्याही कमी करू का माझ्या घराच्या अहो शुगर कमी झाली जरा साखर आणा ए. ताई, साखर आणा जा आणते साखर आणते ताई फक्त साखर नको साखर थोडस थंड दूध टाका बर्फ टाका आणि थोडीशी कापी मारा अरे कोल्ड कॉफी मागते ही बाई कोल्ड कॉफी मागते ही तोंडावर आपल्या काका मला पण एक हॉट चॉकलेट लॅपटॉप घालीन डोक्यात तुझ्या लॅपटॉप हॉट चॉकलेट पाहिजे मी मागतलं का तुला म्हटलं ठीक आहे मी अरे लॅप चॉकलेट पाहिजे ते कसं आहे मग? अरे, आता काय करणार? माझी ट्रॉफी फोडली माझी ट्रॉफी फोडली तुम्ही असं अरे एक ट्रॉफी होती माझ्याकडे सगळे टाळ्या वाजवल्या होत्या सगळ्यांनी ही पहिल्यांदा म्हणालेली तू ओंकार ग्रेट आहेस असं ती ट्रॉफी तुम्ही साहेब मी फोडली ट्रॉफी प्रिया माफ कर मला चांगलं निघा इथनं पहिले घराबाहेर वा चला बस झालं काम चला जा बाहेर एकही काम केलेलं नाहीये वरनं ट्रॉफी फोडून जात आहे माझ्या नवऱ्याची जा बाहेर आता काम केलं तर गरीबाला पैसे तर द्या ऍडव्हान्स घेतलायत ना तुम्ही अजून कसले पैसे देऊ ऍडव्हान्स दिलायस तू प्रिया त्याशिवाय नाही येत त्या प्रियदर्शिनी एक महिन्याचा ऍडव्हान्स दिला ना जा आता 1 महिन्याचा ऍडव्हान्स दिलास मला तू बाबा कोण पैसे पण देत नाही, काम अरे, पण देत प्रिया. नाही. वा 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 आय एम शुअर बऱ्याच प्रेक्षकांना
हा परफॉर्मन्स आणि हा विषय अतिशय जवळचा वाटला असणार आहे पण ऑफकोर्स सगळ्याच घरात काम करणाऱ्या मावशी अशा नसतात. तुम्ही प्रहसन म्हणून अतिशयोक्ती अलंकार वापरलात पण तो फारच कमाल होता. मजा आली. चला जरा पॉझिटिव्ह विचार ऐकूयात आपल्या हास्यरसिकांकडून. महेश सर. वनिता यू वर फॅन्टॅस्टिक. म्हणजे आणि तू फॅन्टॅस्टिक तुला करण्यामागे ह्या दोघांचा फार मोठा हात आहे. म्हणजे ओमकार आणि प्रियदर्शनी यू बोथ ऑफ युअर टायमिंग विथ हर वॉज सो ब्रिलियंट का तुम्ही ह्यात आणि दत्तू तू कमाल करतो तिकडे बसून एकटा. नाही मी ना थ्रूआउट त्याला ऑब्झर्व करत होतो मध्ये मध्ये तिकडे लक्ष जायचं. हा एक्सप्रेशन प्रत्येक सिच्युएशनला देतो तो. ही इज रिॲक्टिंग टू एव्हरीथिंग. म्हणजे असं नाही का आपण आपल्या बाजूला गपचूप बसलेत. नो काहीतरी करतोय मध्येच मोबाईल खेळतोय. इज डुईंग म्हणजे एंटायरली ना तुमच्या चौघांचा मिळून हा ॲक्ट ब्रिलियंट होता. ब्रिलियंट. आणि इट इज नॉट जस्ट अ ॲक्ट इट्स अ हिलेरियस वुडेविल म्हणतो ना. वुडेविल वुडेविल यु नो वॉट्स वुडेविल ना. अमेरिकेमध्ये एक फेमस ॲक्ट करण्याचं एक पद्धत होती. वुडेविल वुडेविल काय म्हणायचे वुडेविल. माय राईट प्रोनाऊन्सिएशन इज करेक्ट. वुडेविल ॲक्ट होता. आय वुड से दॅट. वुडेविल ॲक्टमध्ये ॲक्च्युली म्युझिक पण असते आणि मध्येच ते म्युझिक होतंच बाजूचं सगळं बॅकग्राऊंड. आपले बँड वॉज प्लेईंग ब्रिलियंटली. सो थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल. एन्जॉयड थरली. सोनाली ताई. मला गंमत अशी वाटली, मी ज्या ज्या मैत्रिणींशी गप्पा मारते किंवा जी परिस्थिती पाहते त्यात प्रत्येकीची तक्रार अशी असते की एवढं सगळं होऊन माझा नवरा काहीच बोलत नाही ना. पण इथे बोलणारा नवरा होता. त्यासाठी सचिन मोटे ज्याची संकल्पना आहे आणि भूषण शेलार जो आपला लेखक आहे त्या दोघांचंही कौतुक. येस. मला फार छान वाटलं की समानता इथे पण यायला पाहिजे. फारच छान मित्रांनो. मस्त.